केला जातोय. चला प्रितेश यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेत आहोत. तदनंतर आमचे उत्तम डीजे ऑपरेटर आपण देखील आपला एक विशेष सन्मान असेल. एक सभासद या डीजे ऑपरेटर खूप चांगली साऊंड सिस्टम आणि मंडप डेकोरेशन ज्यांनी केलं, लाईट चांगली आहे. सागर डेकोरेटर्स सोनारी. चला या एक सदस्य आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मॅच ऑफिशियल प्रवीण पवार सर आपण देखील आपलाही सन्मान या ठिकाणी घेत आहोत. नामांकित पंच मिस्टर नाना पवार, त्यांचे बंधुराज प्रवीण पवार. प्रवीण पवार सरांचा सन्मान या ठिकाणी मी घेत आहोत. नवीन पनवेलचे आमचे पंच, या जुनं पनवेल परंतु कल्लेगाव कर्नाला कल्लेगावचे आहेत, परंतु ते वास्तवाला पनवेलमध्ये असतात. त्यांचा हा सन्मान आणि आमचे उत्कृष्ट डीजे ऑपरेटर त्यांचा एक सन्मान आम्ही इथे घेत आहोत. चला या आपण आमचा सन्मान स्वीकारायचा आहे. चला मॅच चालू होईल आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने. उत्कृष्ट डीजे ऑपरेटर त्यांचा सन्मान. जासई विपक्ष एका बाजूला टीम आहे ट्रॉम्बे. मुंबई परिसराचा हा संघ चिता कॅम्प, त्याच्या बाजूला हे गाव आहे ट्रॉम्बे, माहुलगाव, आंबापाडा. हे संघ आपल्या रायगडमध्ये नेहमी सहभागी होत असतात आणि इथे आपण पाहता स्वर्गीय शरद कोळी यांच्या नावानं खेळणारा हा संघ. शुभमला आपण पाहता इन ॲक्शनमध्ये आमचे मित्र हेमंत पाटील सध्या 40+ मास्टर झालेत, त्यामुळे टीम स्कॉटमध्ये नाही आहेत. 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कमध्ये त्या ठिकाणी गोलंदाज झालाय देवेश तुर्बेकर. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल आणि समोर स्ट्रायकिंग एंडला स्वतः साईश, त्यांच्या बरोबरीने भूषण मात्रे. इनसाइड आउट, पहिलाच बॉल कव्हर्सला उडवलाय. डीपमध्ये फिल्डर नाही आहेत, बॉल निघाला त्या ठिकाणी दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम बाउंड्री, पहिल्याच बॉल होती, भव्य स्वागत, 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलला चांगलं टायमिंग, थोडासा अँगल बनवला, उजव्याच्या बाहेर टाकला लेफ्टी बॅटरसाठी आणि त्याचबरोबरीने हा फटका इनसाइड आउट कव्हर्सला पाहायला मिळाला, चौकार. साईश मात्रे आक्रमक खेळाडू. लेन बॉल पण तो लाईन खराब होती, पंचांचा इशारा वाईट बॉल. ISPL मध्ये देखील साईशला पण खेळताना पाहिलं आणि जबरदस्त असा अष्टपैलू खेळाडू रायगड जिल्ह्यातला. जासई गावातून त्याने ग्रामीण क्रिकेटमधून सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र व्यावसायिक गटाच्या स्पर्धा त्याने गाजवल्या. तालुका लेवल असेल, जिल्हा लेवल असेल, त्यानंतर ISPL सारखी स्पर्धा तो खेळला. भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे. साईश सुरेश मात्रे बघा इथे मात्र पूल केला बॉल मिड विकेटला. क्या बात आहे, स्क्वेअर लेगच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. चांगली बॅटिंग करत असताना 2 मोठे फटके साईशच्या बॅटमधून आले. टोटल धावा सध्या स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी 11. देवेश तुर्बेकर त्याच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना साईश मात्रेला आपण पाहत आहे चांगली भूमिका साकारत असताना हा खेळाडू. चौकार, षटकार, एक वाईट बॉल अशा 11 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत आणि पहिलं षटक थोडंसं आता महागडं होत चाललंय. बॅटिंग ऑर्डर भरपूर चांगली आहे. असंही म्हटलं की 127 धावांची भागीदारी, वाकडीचं मैदान, रायडू खरं तर आठवणीतला तो सामना. आणि बघा ऑन स्क्रीन आमचे मान्यवर स्वतः या ठिकाणी प्रितेश पाटील, अंबईला आपण पाहतो आमचे ठाकूर साहेब आणि अक्षय. भरपूर चांगलं आयोजन आज त्यांच्या माध्यमातून होताना पाहता. शेवटची रात्र आणि शेवटचे 2 सामने. फुल टॉस बॉल लाईनवरती नव्हतं नियंत्रण, पंचांनी मात्र बीमर घोषित केलंय, त्यामुळे आता पुढचा बॉल फ्री राहील. बीमर बॉल, खराब गोलंदाजी या ठिकाणी करतोय देवेश तुर्बेकर. हा खरं तर गोलंदाज. खरं तर सुदर्शन ट्रॉम्बे म्हटलं की ती स्पर्धा आपल्याला आठवते महेश्वरी यांच्या माध्यमातून. महेश्वरी साहेब
बरोबर, लॉकडाऊनला जो 144 कायदा लागू झाला तेव्हाची स्पर्धा अजूनही आम्हाला आठवते. त्या ठिकाणी खूप मोठा क्राऊड असतो त्या तुरकत ट्रॉम्बेच्या मैदानावरती. फ्रीडचा बॉल देखील वाईट टाकलाय. लांब लचक स्पेल, लॉंग स्पेल. शुभमलाही टेन्शन आलं असेल आता. अतिरिक्त रन्स खर्च करतो त्या ठिकाणी देवेश तुर्भेकर. शुभमला आपण पाहता एक जबरदस्त असा खेळाडू, यंगस्टर आहे. मागील काही वर्षामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये की गेले कित्येक वर्ष हा संघ सहभागी होतो ट्रॉम्बे. शरद 11 ट्रॉम्बे या नावाने. शरद एक मोठा खेळाडू होता. त्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावानं हा संघ खेळतोय. लेंथ बॉल टाकलाय आणि हा फ्रीडचा बॉल होता, परंतु मोठा फटका आलेला नाही आहे. किंबहुना कोणतीही रन मिळालेली नाही आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 13 धावा स्कोर कार्डमध्ये, 13 रन. कॅल्क्युलेशन. भूषणने भरपूर चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली. त्याने देखील स्पर्धा गाजवली. स्लॅश केला बॉलला, पॉइंटला. व्हॉट एफर्ट्स, अप्रतिम फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग सुधीर यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. सुधीर कोळी त्या ठिकाणी आहेत. बरेचसे लिजंड खेळाडू आहेत ट्रॉम्बेचे, सध्या टीममध्ये नाही आहेत, परंतु आता ज्युनियर्स तुम्हाला या टीममध्ये पाहायला मिळतील. 14 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो मात्र टॉप 2 मध्ये मेगा फायनलमध्ये पोहोचेल. त्यामुळे ही लढत फार महत्त्वाची राहील. स्पर्धेमध्ये चॅम्पियन कोण बनेल, उपविजेता कोण असेल, तिसरा क्रमांक, चतुर्थ क्रमांक, पंचम क्रमांक, ही पारितोषिके मिळतील. फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेत त्याला थर्डमॅनला. खराब फिल्डिंग, बॅकअप नाहीये. बॉल निघाला बॅकवर्डला. तत्वर मात्र सेकंडसाठी निघालेत भूषण. 2 धावा घेऊन जातील. 16 रन स्कोर कार्डवरती आहेत. बॉलिंग अटॅक चांगला आहे जासईकडे. मागच्या सामन्यामध्ये जेव्हा साहिल बॅटिंगला आला तेव्हा तन्मय हा ऑप्शन वापरला उजव्या हाताचा. लेफ्टी बॉलर सर्वाधिक जर कोणत्या टीममध्ये असेल तर ते जासई. 5 लेफ्टी बॉलर चांगले त्यांच्याकडे. मिथून नाही आहेत सध्या स्कॉडमध्ये, परंतु प्रमोद, मडवी, साईश, संयम सारखे लेफ्टी बॉलर आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. लॉंग स्पेल, लांब लचक षटक. 17 रन आल्या आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. अजून षटक संपलेलं नाहीये. 70 रन ऑन स्कोर कार्ड. भूषण स्ट्रायकिंग एंडला आहेत. बरेचसे करतर आहेत. राजाभाई म्हणजे आमचे जॉन्डी रोड्स. लॉफ केलं बॉलला, ओव्हर पिच, एक्साइटिंग पॉवर आणि शुभम मैदानाच्या बाहेर गेलात आपण. हा षटकार आहे. बाउंड्रीच्या बाहेरच होते, परंतु प्रयत्न चांगले होते. त्यांना वाटलं की ते बाउंड्रीच्या आतमध्ये आहेत आणि इथे षटकार आलाय. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि षटकाराच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्डवरती आहेत त्या ठिकाणी तब्बल 23 लॉस ऑफ 0. पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या. ओव्हरला सुरुवात होईल. विराज आलेत बॉलिंग मार्कवरती. सेकंड ओव्हरसाठी विराज पाटील हा खेळाडू गोलंदाजी मार्कपदाला. समोर पुन्हा एकदा साईश असेल. अंतिम षटक. सामना 2 ओव्हरचा आहे. नाईट स्पर्धा यंदा मात्र उधाणाला भरपूर नाईट स्पर्धा, ज्यामध्ये उरण तालुक्याची रायगड जिल्ह्याची अग्रनामांकित स्पर्धा म्हटली की चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2026. दुसरं पर्व. पूलचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेतली. चायना कट, लेमन कट त्याला म्हणता येईल. आणि बॉल शॉर्ट पॉईंट लेगला फील्ड होताना डॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विराज पाटील आलेत गोलंदाजी मार्कमध्ये. यंगस्टर आहेत.
चर्चा होती खरं तर ज्युनियर खेळाडूंबद्दल. यंगस्टर त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेला हा पंप जॅक मिड विकेटला फिल्डर जज करतो आणि अगदी त्यांच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी. आणि इथे खेळाडू बाद फटका ट्रॅव्हल व्हायला हवा होता. सकाळ झाली आणि इथे मात्र फटका फसला. साईश मैदानाच्या बाहेर चाललाय. जयदीप मात्रे बंटी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नवीन बॅटर. रायगड प्रीमियर लीगमध्ये मेगा फायनलमध्ये जयदीपने अक्षरशः घाम फोडला होता वीर मराठा जोहेला. आणि बघा हे खेळाडू आहेत मला वाटतं मोठी जोईचे, जे मात्र प्रेक्षक गॅलरीमध्ये शांतपणे विश्रांती घेत आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे आता अजून एक सामना पेंडिंग आहे. मेगा फायनल नंतर बक्षीस वितरण आहे. खूप मेहनत, प्रचंड मेहनत, ताणतणाव असतो प्रत्येकाच्या खरं तर स्वतःवरती, कारण कामाबरोबर क्रिकेट या दोन गोष्टींचा ॲडजस्टमेंट करणं, त्यामुळे विश्रांती फार गरजेची आहे. आणि इथे मात्र क्षणभर विश्रांती घेत असताना आमचे सर्व खेळाडू. RPLच्या मेगा फायनलमध्ये बंटीने घाम फोडला होता याची चर्चा आहे सध्या. खरं तर खूप चांगली कामगिरी जयदीपकडून पाहायला मिळाली होती. आणि आल्या आल्या क्या बात आहे, डाऊन द ग्राउंड, चांगलं टायमिंग, 6 धावा षटकार. सुदर्शन रायगड प्रीमियर लीगमध्ये वीर मराठा जोहे संघासाठी दमदार कामगिरी करणं अभिजित मोरे, त्याच्यावरतीच चांगलं आक्रमण केलं होतं जयदीपने. आणि बघा इथे आता लेन बॉल अनइवन बाउन्स, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आहे, त्यामुळे चेंडूने बॅटचा संपर्क नाही आहे. आणि तिथून असं वाटलं की हा सामना पुन्हा एकदा चालला आहे खरं तर विश्वजित मोठ्याच्या संघाकडे. अनुप त्या ठिकाणी होते स्वतः संघ मालक अनुप पाटील जासई. बॅकफुटला गेले, कवसला, वॉट अ शॉट, अप्रतिम. वीरेंद्र सेवाग स्टाईलने त्या ठिकाणी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर पॉइंटला बॉल मारलाय, सीमा पार, 4 धावा, टिपिकल जयदीप मात्रेचा चौकार. आजच्या रात्रीमध्ये मला वाटतं 4 ओव्हरमध्ये 33 धावा होत नव्हत्या. आणि इथे बघा सेकंड ओव्हर आहे चालू आणि आतापर्यंत 33 आल्यात. लास्ट बॉल बाकी आहे, शेवटचा बॉल या इनिंगमधला. शेवटचा बॉल, डोळे बंद झाले, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्याच वेळेला शरीराचा वेध घेत असताना हा बॉल. आणि इथे लेग बाय की बॅटकट आहे, बॅटला लागून बॉल शरीराला लागला, त्यामुळे बॅटकट आहे. लेग बाईज बघा आता जयदीपने स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवला, खेळाडूवृत्ती दाखवली. त्याने सांगितलं की बॅटला बॉल लागलेला नाही आहे, त्याच्या शरीराला लागला, ही खेळाडूवृत्ती आहे, त्याने स्वतःहून सांगितलं. आणि इथे मात्र रन मिळाल्या 2 ओव्हरमध्ये 34-35चं टार्गेट आहे. त्याला ट्रॉम्बे टीम जर पहिल्या सत्रामध्ये 34 येत असतील तर 35 तुम्ही का करणार नाही, तुम्ही देखील करू शकता, पण तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. बलाढ्य जासई संघाच्या आगेच 2 ओव्हरमध्ये 12 मध्ये 35. तोपर्यंत आपण ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
असेल किमान 15+ रन तर बनवावेच लागतील स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये आव्हान टिकवायचं असेल. माऊली, संदीप पाटील, एक कॅच सोडला, व्हिडिओ झाला व्हायरल. 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक मला वाटतं असतील माऊली, त्या ठिकाणी आहेत शॉर्ट थर्डमॅनला. चला मॅच ऑन सामन्याकडे आपण जातोय आणि डावाला सुरुवात झाली. 35चा पाठलाग करताना सुरुवातीला दिनू आणि त्याच्या बरोबरने विराज. पहिल्या षटकासाठी तन्मय ठाकूर बॉलिंग मार्कवरती. चला फर्स्ट ओव्हर. वेगाचा बेताज बादशाह सचिन ठाकूर यांचे पुतणे आहेत. छोट्या ज्याने कदर का गाजवला. पहिला बॉल बेधडक अँड कडक, जागेवरूनच पिक केला. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. 6 धावा षटकार. मुंबईचे खेळाडू खरं तर आपण जर पण लेदर चांगले खेळतात आणि दिनूचा स्टान्स काय बरंच काय सांगून जाईल. पुन्हा एकदा ऑन द राईज वन्स अगेन. लॉंग ऑनला फिल्डर त्यांच्या हातामध्ये चालला बॉल. प्रयत्न चांगला होता, फटकाही सुंदर होता, एलिव्हेशन मिळालं, परंतु अंतर कमी कापलं. झेल टिपला साईशने. सेकंड बॉलला विकेट. 6-1 सध्या परिस्थिती ट्रॉम्बे संघाची. राजा राठोड यांच्यासाठी एक आगवेगळं पारितोषिक आलंय. सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. कॅच सोडली तर प्रितेश पाटील यांच्या वतीने सरप्राईज त्यांना गिफ्ट असेल. क्या बात आहे. बघा राजा राठोड तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कॅच सोडली तर पारितोषिक मिळेल, घेतली तर काहीच मिळणार नाही. आणि इथे आता 10 मध्ये 29. शुभमले बॅकफुटला गेले. शफल क्रॉस. काय फटका मारलाय, अप्रतिम. पॉपिंग क्रीजचा योग्य वापर करत असताना स्वतःला मात्र अगदी मागे आणले आणि शफल होऊन मात्र सफल फटका मारला. बाउंड्रीच्या बाहेर चौकार. शुभमकडे बॅट्सविंग चांगला आहे. शुभम नेहमी फटक्यामध्ये हँड अँड कॉर्डिनेशन चांगला वापरतो, त्यामुळे आता त्यालाही संध्या या मॅचमध्ये हिरो बनण्याची. 9 मध्ये 25 तर समीकरण आलं. पहिल्या 3 मध्ये 10 आल्या. याच खरं तर सरासरीने पुढे जायचा. प्रतिषटक 17.50 हा रिक्वायर्ड रेट तुम्हाला मेंटेन ठेवायचा आहे. धावांचा पाठलाग करताना 2 मोठे फटके आले. आणखीन जर का एक मोठा फटका आला तर मात्र ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार हा संघ पुढे जाईल. खोलात टाकला बॉल, फलंदाजाला फॉलो केलं. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. तन्मयचा पलटवार वेगात टाकला त्या ठिकाणी. मुंद्यातला हा बॉल फलंदाजाला बीट करत असताना लेग बाईटच्या स्वरूपात त्या ठिकाणी सिंगल आलेले आहे. 11 धावा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. 11 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 24ची गरज आहे या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना ट्रॉम्बे टीमला विराज पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आला. 2 यंगस्टर आहेत विकेटवरती. शुभमॅन विराज. दिनू बाद झाला. रिव्हर्स अटेम्प्ट करता धाडसी प्रयत्न केला. क्या बात आहे. वेगवान गोलंदाजासमोर रिव्हर्स अटेम्प्ट करणं तितकं सोपं नाहीये. परंतु बॅटला जरी बॉल लागला असता तरी बॅकवर्डला वेगात निघालाचा इतका वेग होता या बॉलमध्ये. परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. प्रयत्न चांगला होता. डॉट बॉल. 7 बॉल 24. 7 मध्ये 24 करायच्या आहेत आता या मॅचमध्ये. या बॉलला जर का मोठा फटका आला, ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला ॲव्हरेज कॅल्क्युलेशन, ते महत्त्वाचं राहील. तेच सरळ बॉल यॉर्कर आला आणि इथे मात्र पहिली सिंगल. सेकंडला निघाल्या. दुसरी धाव होईल का? सहजगत्या 2 धावा घेत असताना 2 धावा अंतिम बॉलवरती मिळाल्या. आता येणारे बॉल असतील 6. विजयासाठी 22.
6 चेंडूमध्ये 22 समीकरण या मॅच मध्ये आलंय. अंतिम 6 बॉल आणि 22 धावा. संघाचा संघनायक आपण इथे रिपोर्टिंग करा. विनर टीम विपक्ष पिरकोन हा सामना असेल. यानंतरचा होणारा सामना आणि फायनल मॅच. या मॅच मधला लुजर 3ऱ्या क्रमांकावरती थांबेल आणि जो जिंकेल तो मात्र टॉप 2 मध्ये जाईल. त्यांना एक संधी असेल अजिंक्यपद पटकवण्याची नामी संधी. बॉलिंग मार्फत आलाय गोलंदाज संयमाने बॉलिंग करतो संयम. सध्या हे नाव देखील चर्चेमध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता संयम. आमचे रुपेशदा पाटील सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर आमचे मित्र राजेंद्र भगत अँड केडी केतन दळवी शांतता संघटनेचे अध्यक्ष, लाईव्ह स्पॉन्सर या स्पर्धेचे. दरवर्षी 6 बॉल 22. पहिला बॉल फुल टॉस फ्लिक केला बॉलला स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर. क्या बात आहे, कमालीचे एफर्ट्स. झेल जरी सुटला असला तरी मात्र फिल्डिंग मधलं स्टँडर्ड दाखवलं या शतरक्षकाने. बघा विकेट किपर कुठं आहे, तो नशीब तिकडे गेला. सर्कलच्या बाहेर केला असता तर धावा वाढल्या असत्या. स्मिथ तिथे होता. स्मिथ तोही त्याला आश्चर्याचा धक्का बसला. स्मिथ नेहमी 12वा खेळाडू असतो, परंतु आज त्यालाही संधी मिळाली आणि माऊली देखील येणे ॲक्शनमध्ये. आणि माऊलीने सांगितलं आम्ही सेमीफायनलला नेहमी हारतो, आम्ही असल्यामुळे सेमीफायनल जिंकलो. भूषण माऊलीने आम्हाला सांगितलंय आज त्यांचे पायगुण. 3 धावा पहिल्याच बॉलवरती मिळाल्या. आता 19ची गरज आहे 5 मध्ये. विराजने लपेटलाय बॉलला मिड विकेटला पॅरल फ्लॅट अँड फ्युरियस. सामना संपलेला नाहीये. इट्स मॅक्झिमम षटकार. बघा 4 मध्ये 12 असताना याच 2 फलंदाजांनी धावा चेस केल्या होत्या. आता खडबडून जागा झाला जासई संघ. 4-13 व्हॉट अ मॅच. मी मगाशीच म्हटलं होतं 34 धावा जर का जासईने केल्या असतील तर 35 तुम्ही का करणार नाही. हाच एक इंटेंट दाखवला, पॉझिटिव्ह इंटेंट दाखवत असताना कॅज्युअल अप्रोच दाखवला असता तर कदाचित पराभूत व्हावं लागलं असतं. आणि अजून सामना संपलेला नाहीये. 4 बॉल 13 धावा. संयम वरती आक्रमण केलं विराज पाटीलने. पुन्हा खोलात टाकला यॉर्कर. स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. पहिली सिंगल घेतली, सेकंडला निघायत. विराज मागे आहेत. थ्रो येईल तद्वर मात्र सेकंड कंप्लीट. भूषण सांगतोय आरामात घे कारण इथे घाई केली तर मात्र अडचण वाढेल. 3 बॉल मध्ये 11 धावा. 3-11 2 मोठे फटके मारावेच लागतील या मॅच मध्ये विजयासाठी ट्रॉम्बे टीमला, विराजला आणि शुभमला. 3 चेंडूमध्ये 11 धावा. खोलात टाकला यॉर्कर संयमने. गोलंदाजीवरती विश्वास आहे आणि नेहमी सांगत असतो क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचे बॅटर तुम्हाला एका दुसरा सामना जिंकून देतील, पण गोलंदाज जर का चांगले असतील तर संपूर्ण स्पर्धा तुम्हाला जिंकून देतील. आणि चांगला बॉलिंग अटॅक या टीमकडे जासईकडे. 3 बॉल 11. पुन्हा एकदा यॉर्कर. बघा बॅटचा फ्लो त्याच्या पायावरती आलाय आणि इथे बॅट लागली बघा, जोरात लागली. विकेट सॅक्रिफाईस त्याला करावी लागली. आता 2 बॉल 11 म्हणजे 2 लगातार षटकार. बघा खोलातला बॉल, प्रचंड वेदना झाल्या खेळाडूला जेव्हा बॉल बॅटचा फ्लो त्याच्या पायावरती लागला आणि इथे लागल्यानंतर भरपूर इजा होते. आणि आता रन नाहीये, त्यामुळे 2 चेंडूमध्ये 11 धावा. बघा खरं तर पायावरती लागलाय बॅट. आणि आता 2 बॉलमध्ये 11 धावा. शुभम पाटील, अमित नवीन बॅटर मैदानाकडे चाललेत. आता संयमने कमबॅक केलंय. संयम त्याने मात्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला, पण तो सामना संपलेला नाहीये. बघा माऊली फिल्डिंग लावतात त्या ठिकाणी. कॅप्टन माऊली. बघा हा बॅटचा फ्लो बरोबर त्याच्या पायावरती आला आणि भरपूर प्रचंड वेदना या खेळाडू झाल्या. आणि त्याचबरोबरने इथे त्याने क्रॉसिंग केलं, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडला शुभम पाटील आलाय. जर का या बॉलला षटकार आला तर मॅचमध्ये मजा येईल. 2 बॉल 11 धावा. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे 2 मध्ये 2 षटकारच मारावे लागतील.
चौकार षटकार चालणार नाहीये, 2 षटकार मारायचे शुभमला. जर्सी नंबर 5 टॉप 5 मध्ये संघ ऑलरेडी आलाय, परंतु टॉप 2 मध्ये जायचं असेल तर तुम्हाला 2 बॉलमध्ये 2 मोठे फटकेच मारावे लागतील. संयमचा पुढचा बॉल आणि आतापर्यंत 2 मध्ये 11चं कॅल्क्युलेशन, 24वा धावफलकावरती आहेत. 2 बॉल 11. तेज सरार, अप्रतिम, जबरदस्त, वेगवान, फास्ट अँड फ्युरियस डॉट बॉल. 1 मध्ये आता 11. सामना एकतर्फा झाला. चला पिरकोण संघाचा संघनायक आपण इथे रिपोर्टिंग करा आणि या मॅच मधला विनर संघनायक आपण त्याला इन्व्हाइट करणार आहोत. अंतिम सामना स्पर्धेचा असेल. स्विंग अँड मिस आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे मेघनाशट प्रतिष्ठान विठ्ठल जासई टीमने. अभिनंदन. टॉप 2 मध्ये जासई संघ क्वालिफाय झाला आणि त्याच्या बरोबरीने असेल पिरकोण संघ. तर हार्डलक टीम ट्रॉम्बे, आपला प्रवास इथे संपला, परंतु आपण या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी झाला, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. आणि सामनावीर, सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार आपण देणार आहोत.